कराड उत्तर विधानसभा मतदारसंघामध्ये एकमेव रहमतपूर ही अतिशय जुनी नगरपालिका आहे, परंतु त्या ठिकाणी विकासाच्या दृष्टिकोनातून फार मोठा बॅकलॉग असल्यामुळं त्यावेळेला रहमतपूर नगरपालिकेतील सर्व मतदारांचं या ठिकाणी भारतीय जनता पार्टीला संधी देण्याचं नियोजन या ठिकाणी झालेलं जे काही आता प्रवेश आहेत त्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं आहे। फार मोठ्या प्रमाणावर काही माजी नगरसेवक आहेत, काही उपनगराध्यक्ष, काही माजी नगराध्यक्ष यांनी मागच्या 3 आठवड्यामध्ये फार मोठ्या प्रमाणावर भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेले आहेत। त्यामुळं ही नगरपालिका वन साइड आम्ही 100% जिंकून घेऊ अशी आम्हाला खात्री आहे। आता मागच्या 2-2.5 महिन्यामध्ये जवळपास त्या ठिकाणी आम्ही 45 कोटी रुपयांचा निधी आणलेला आहे। त्यामुळे लोकांचा तर विश्वास पटला लोकांना की आपण जर भारतीय जनता पार्टी बरोबर जर गेलो तर आपला रहमतपूर नगरीचा विकास हा अतिशय चांगल्या पद्धतीनं होईल ही आता खात्री पटलेली आहे। मित्रपक्षांना सोबत घेणार आहात का या निवडणुकीमध्ये, का पूर्णपणे चिन्हावरती लढण्याचं फायनल झालेलं आहे? अजूनही त्या पद्धतीनं चर्चा बाकीच्यांशी पण चालू आहेत, परंतु त्या ठिकाणी कमळ चिन्हावरच जास्तीत जास्त निवडणूक लढली जाईल अशा पद्धतीची आजची तिथली परिस्थिती आहे। आता माझ्या मतदारसंघामध्ये 4 तालुक्यांचा भाग येतो आणि तिथल्या राजकीय परिस्थितीप्रमाणे त्या ठिकाणी कार्यकर्त्यांशी बोलवून आपल्या सर्व नेते मंडळींना विचारात घेऊन ज्या ठिकाणी शक्य आहे तिथं आम्ही माहितीला बरोबर घेण्याचा प्रयत्न करणार आहे, परंतु प्रायोरिटीनं मॅक्झिमम भारतीय जनता पार्टी या कमळ चिन्हावरच आपण जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे उमेदवार उभं करण्याचा आपला प्रयत्न असणार आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।